श्रावण मासातली चांदणी रात्र होती. अधूनमधून काळे ढग भरून येत होते. असं आभाळ भरून आलं की पावसाची एखादी सर यायची. ढग पुढं सरकायचे आणि आकाश पुन्हा स्वच्छ व्हायचं. एखाद दुसरा ढग तेवढा थबकल्यागत एका जागी स्थिर असायचा. बाकी सगळीकडे आकाश निळभोर दिसायचं. ढगाआड दडलेली नक्षत्र उघडी करून डोळ्यांना मोह घालायची. आभाळ भरून आलं होतं. 4 थेंब येऊन एक सर पडून गेली होती. निळ्याभोर आकाशात चांदण्या चमकत होत्या. निरांजनातील वातीच्या मंद प्रकाशागत चांदणं पडलं होतं. स्वस्त चित्तानं विसावा घेत राहावं तसं सारं गाव स्तब्ध दिसत होतं. सगळीकडे नीरव शांतता पसरली होती. झाडांची पानं तेवढी सळसळत होती आणि त्यांच्या सावल्या हलत होत्या. बाकी सगळं शांत दिसत होतं. मुद्दाम उभं राहून कान दिला तरच गावाला वळसा देऊन जाणाऱ्या ओढ्याचं पाणी खळखळताना ऐकू यायचं. अशा या रात्रीच्या शांत वेळी शिवराम आणि तुकाराम दोघंही खिडकीच्या तोंडाशी उभे होते. त्यांचे डोळे समोरच्या बोळाकडे लागले होते. बाहेरचा आडवा रस्ता ओलांडून नीट दक्षिणेकडे जी गल्ली जात होती त्या गल्लीनं 15-20 पावलं गेल्यावर एक जुना चिरेबंदी वाडा दिसत होता. त्या वाड्याला वळसा घालून रानातल्या पाऊलवाटेगत एक चिंचोळा बोळ त्या लहानशा गल्लीला येऊन मिळत होता. बोळाच्या तोंडाला ते एक बसकं घर होतं. त्या घराच्या भिंतीला लागून म्हातारा लिंब उभा होता. लिंबाच्या अलीकडे 4 हातावर चौगुल्याचा उकिरड्याचा खड्डा लागत होता. त्या खड्ड्याच्या पश्चिमेला चौगुल्याच्या जुन्या घराच्या भिंती तटागत उभ्या होत्या. पांढऱ्या मातीच्या त्या भिंतीवर हिरवगार पद उगवलं होतं. हवेत गारवा भरून लागला तसे तुकारामानं एक चादर अंगाभोवती लपेटून घेतली आणि तो पुन्हा खिडकीजवळ येऊन उभा राहिला. खिडकीच्या तोंडातून येणारा गार वारा अंगावर घेत शिवराम तसाच उभा होता. त्याला कशाशीही दाद नव्हती. खिळा मारल्यागत एका जागी तो उभा होता. वाड्याला वळसा घालून येणाऱ्या त्या चिंचोळ्या बोळाकडे त्याचे डोळे लागून राहिले होते. उभं राहून पाय अवघडल्यावर तुकारामानं त्या खोलीतनं 2 इरजारा घातल्या आणि भुईच्या सतरंजीवर बसून म्हणाला, आत्तापासनं उगाच कशाला ताटकळत उभं राहायचं. शिवरामनं खिडकीतनंच वर आभाळाकडे बघून वेळेचा अदमास घेतला. कुरी कलली होती. बाजलं कासराभर वर सरकलं होतं. आभाळाला विंचू लांब जाऊन दिसेनासा झाला होता. जवळजवळ मध्यरात्र झाली होती. विठ्ठल मंदिरातलं भजन आटोपलं होतं. सारं जिकडं तिकडं स्तब्ध दिसू लागलं. तसा शिवराम अस्वस्थ होऊन गेला आणि एक विडी पेटवून समोरच्या त्या बोळाकडे निश्चल नजरेनं बघत राहिला. सतरंजीवर कंटाळून बसलेला तुकाराम पुन्हा उठून जवळ गेला. त्या बोळाकडे बघत तो हळू आवाजात म्हणाला, नक्की कितीला येणार हे तर सांगितलंय का? तिच्याजवळ काय घड्याळ आहे होय? मग येणार तर कवाशी? सगळी गाढ झोपल्यावर कवा बी मध्यरात्री उठून येणार. आणि तिला बी झोप लागली म्हणजे? खुळा आहेस का? तिला डोळा कसा लागल बरं? मला इकडं वाट बघायला लावून ती तिकडं गडप झोप घेईल होय? संभाषण इथंच अवघडलं आणि तुकारामही गप्प राहिला, उभा राहिला. समोरच्या बोळाकडनं नीट ध्यान लावून न्याहाळत लागला. आडवा रस्ता ओलांडून दक्षिणेकडे जाणारी गल्ली उजाड दिसत होती. चौगुल्याच्या घराच्या ढासळलेल्या भिंती भयाण वाटत होत्या. भिंतीवरलं हिरवं पद हराळी आघाडी वाऱ्याच्या झोलानं हलू लागली. हवा अधिक गार लागू लागली तसा तुकाराम 2 पावलं मागं सरकून उभा राहिला आणि लुगड्याचा पदर डोक्यावरून घ्यावा तशी अंगावरची चादर डोक्यावर घेत तो म्हणाला, काय टाईम झाला असेल? 12 वाजून गेलं असतील. मग अजून अकबराचा कसा पत्त्या नाही? मला बी तोच घोट लागला. अजून मोटार का येऊ नये? मध्यान्ह पतूर मोटार हजर करतो म्हणाला होता नव्ह? मग कुठं आहे पत्त्या त्याचा? इकडं ही आली आणि जर वाड्यावर मोटार तयार नसली तर जायचं कसं? तर सगळाच बाजाच होईल मग. तुम्ही जाणार कसं? मनातली तिडकी असह्य होऊन शिवराम म्हणाला, मग कुठला जातोय मिट्यात? चाहूल लागली म्हणजे सारी वाटणं माणसं मागं लागतील. तुकाराम भान विसरून मोठ्याने बोलला, तसं पळून जाताना तावडीत गावला तर तुम्हा दोघांनी बी जित्त पुरल तिचा बा. अरे हळू बोल, कोणी बी ऐकलं नव्ह? मग तुकाराम न बोलताच उभा राहिला. चादरीचं एक टोक दातात धरून विचार करू लागला. शिवरामनंही आपली नजर समोर लावली. समोरचा तो चिरेबंदी वाडा स्तब्ध उभा होता. त्याला वळसा घालून येणारी चिंचोळी वाट निपची पडून होती. कोपऱ्यावरच्या लिंबाची सावली तेवढी हलत होती. मग मागं पुढं हलणाऱ्या त्या सावलीकडे त्याचं लक्ष गेलं आणि तो तिकडंच बघत राहिला. या वेळेपर्यंत अकबर यायला हवा होता, पण अजून त्याचा पत्ता नव्हता. त्याला इतका का उशीर झाला असावा? काय झालं असावं? असे सतत 17 प्रश्न मनाला विचारीत शिवराम उभा होता. पण प्रश्न सुटत नव्हता.
आभाळ पुन्हा भरून आलं. दिवा कमी करावा तसा चांदण्यांचा प्रकाश कमी कमी होत गेला. समोरनं कोणीतरी चालत यावं तशी ढगांची सावली घराच्या कौलांवर चालत आली. खापऱ्यात उडवत पुढं निघाली. समोरचा चिरेबंदी वाडा अंधारून गेला. लिंबाची हलणारी सावली ढगांच्या सावलीत मिसळून दिसेनाशी झाली. म्हाताऱ्या लिंबाचा संभार झाकळून गेला. वाड्याला वळसा देऊन येणाऱ्या चिंचोळ्या पाऊलवाटेचं तोंड अंधारात गडप झालं आणि गार वाऱ्याच्या झोताबरोबर पावसाचे थेंब येऊ लागले. खिडकीच्या तोंडाशी उभा असलेला तुकाराम मागं सरकून भिंतीला पाठ लावून उभा राहिला. तव्यात लाह्या उडाव्यात तशा तोंडावरच्या पत्र्यावर आवाज होत राहिला. आकाश आणखीन काळ होऊन आलं आणि पत्रा मोठ्यानं वाजू लागला. तो एकसुरी आवाज ऐकत दोघंही स्वस्त उभे राहिले. एवढ्यात बाहेरच्या दरवाजावर कोणीतरी धडक घातली. दारावर आवाज आला तसे दोघेही थबकले. माना वळवून दाराकडे बघत राहिले. पाठोपाठ पुन्हा दार धडकलं आणि ओळखीची हाक ऐकायला आली तसे दोघेही पुढे झाले. शिवरामनं गडबडीने दार उघडलं. अकबरच दारात उभा होता. पावसानं त्याचं अंग भिजून चिंब झालं होतं. तो न बोलताच आत आला आणि झिंजातलं गळणारं पाणी हाताने निपटून काढत उभा राहिला. अकबर तोंड न उघडता खालमानेनं आपलं काम करीत राहिला तसा शिवरामचा जीव कासावीस होऊन गेला. तो जवळ जाऊन म्हणाला, इतका का वेळ? काय करू? चालत यावं लागलं. शिवरामाचं धाबं दणाणून गेलं. उरी फुटून तो म्हणाला, मोटार गावली नाही होय? नुसती नकारार्थी मुंडी हलवून अकबर आपले केस कोरडे करीत राहिला. शिवरामचा सारा धीरच एका क्षणात पार गळून गेला. त्याच्या फायखालचा अंधार तुटल्यासारखा झाला. गाडी मिळाली नाही तर जायचं कसं? सगळा पुढचा बेत तर त्यावर आखला होता. गावातनं बाहेर पडायचीच आता पंचाईत होऊन बसली होती. आता या अडचणीला तोंड तरी कसं द्यायचं? ऐन घटकेला आता दुसरी व्यवस्था तरी काय करायची? मोटारीशिवाय दुसऱ्या वाहनाचा उपयोग नव्हता. चाहूल लागून पाठलाग झाला तर इतर वाहनं काय काम देणार? पण आता मोटार आणायची तरी कुठली? शिवरामाची पाचावर धारण बसली. कसला तरी चटका लागल्यागत एक हात झाडून तो म्हणाला, हट मर्दा, तुला एक मोटार आणायची झाली नाही. सारी स्वाधीन गोष्ट. त्याला मी तरी काय करणार? काय पायाला चाकं लावून पळायचं हाय वय नुसतं? कोणत्याही परिस्थितीत मोटार तयार ठेवतो असं वचन दिलंय की मी तुला. आता कसं करायचं मग? आजचा प्रोग्राम कॅन्सल करायचा. शिवराम संतापून म्हणाला, जरा टाळकं शुद्धीवर ठेवून बोला की. जीव मुठी धरून अकबरनं तोंड उघडलं. आल्या आल्या म्हणायचं, बाई माघारी जा, आजचा बेत कंडम केलाय. काय बोलतोयस हे तुझं तुला तरी कळतं का? काय झालं? काय झालं काय? जी मुलगी आपल्या जीवावर उदार होऊन घराबाहेर पडणार ती परत माघारी जाईल होय? नाही तर तिला सांगू की समजून? अकबराच्या या बोलण्यानं शिवराम अधिकच बेचैन होऊन गेला. बोलणं सोडून तो पुन्हा खिडकीत येऊन उभा राहिला. डोळ्यापुढे संकटांचा डोंगर रचला जाऊ लागला. मन उदास होऊन गेलं. जिव्हाळ्यानं साथ देणाऱ्या अकबराचाही त्याला राग आला. वैतागानं बाहेर बघत तो म्हणाला, काय होईल ते होईल, आम्ही चालत जाऊ. खूळ लागलंय होय? असं चालत कुठवर जाणार? कवा तरी एकदा मरायचं हायच ना? उद्या मरायचं ते आज मेलं. शिवराम असं काहीतरी चमत्कारिक बोलू लागला तसा अकबर आणि तुकाराम एकमेकांच्या तोंडाकडे बघत उभे राहिले. शिवरामची ही अवस्था बघून त्यांना काय बोलावं हे कळेना झालं. मग मुक्यानंच अकबरानं अंगातले ओले कपडे काढून टाकले. गार गार वारा अंगाला झोंबून हुडहुडी भरली. दातावर दात पडू लागले तसं त्यानं एक घोंगडं चिलमीच्या छापीगत अंगाभोवती गुंडाळलं आणि तोही खिडकीजवळ येऊन उभा राहिला. भीतीनं हादरून गेलेला शिवरामाचं तोंड पाडलं होतं. त्याच्या तोंडावरची चिंता बघवत नव्हती. कुणालाही दया यावी असा दीनवाणा चेहरा करून तो उभा होता. त्याला धीर कसा द्यावा आणि हे संकट कसं निभावून न्यावं हाच एक विचार अकबर करीत राहिला. ते तिघंही बाहेर दृष्टी लावून मुक्यानं उभे होते. वाचा गेलागत कुणाचंही तोंड उघडत नव्हतं. काळे ढग विरळ झाले. पत्र्यावर तडतडणारा पावसाचा आवाज कमी होत गेला. थेंब पडायचे थांबले तरी पागोळ्या गळतच राहिल्या. असा थोडा वेळ गेला आणि पागोळ्यातून एक एक थेंब टपकू लागला. मगाची सावली निघून गेली आणि अंगावरचं पांघरून काढून टाकल्यागत समोरचा चिरेबंदी वाडा डोळ्यांना दिसू लागला. त्याला वळसा घालून येणाऱ्या चिंचोळ्या पाऊलवाटेचं तोंडही दिसू लागलं. कोपऱ्यावरच्या वस्त्या घराला लागून असलेली लिंबाची सावली पुन्हा रस्त्यावर पडून हलू लागली. अंगावरचं घोंगडं छातीवर घट्ट धरून अकबरनं शिवरामच्या तोंडाकडे पाहिलं. आपल्या एकटक नजरेनं शिवराम समोरच्या बोळाकडे बघत राहिला होता. काळजीनं त्याचं तोंड उतरलं होतं.
डोळे आत ओढले होते. मनाला लागलेला ध्यास त्याच्या चेहऱ्यावर उमटला होता. चिमणीगत तोंड करून उभ्या असलेल्या शिवरामकडे बघवेनासा होऊन अकबर एरजारा घालीत राहिला. तळाचे बुडबुडे वर यावे तसे विचार येऊ लागले. ही बाई आता आली तर करायचं काय? समजून सांगितलं तर ती परत तरी जाईल का? पण तिला काय सांगणार? ती हट्टानं नाही म्हणून बसली तर काय करावं? शिवराम तरी आपलं ऐकेल का? पण तो तरी कसं ऐकणार? आणि आपण तरी काय त्याला सांगणार? सगळंच तिनं अडकून सीताराम होणार. मग ह्यातनं वाट काय? ह्याला इलाज काय? तुकाराम हीच काळजी करीत होता. काय घडणार हे समजत नव्हतं. मध्यरात्र तर उलटून गेली होती. ही बाई आता केव्हा उगवेल हे सांगता येत नव्हतं. ती यायला आणि कुणी बघायला गाठ पडली तर काय करावं? ब्रह्म झाला आणि 4 लोक जमले तर जीव कसा वाचवावा? दोन्ही बाजूंनी खिंडी कोंडल्यागत त्यांची स्थिती होऊन गेली. भकास नजरेनं समोर बघत तो एका जागीनं हलता उभा राहिला. अकबर खोलीतल्या खोलीत एरदारा घालत होता. तुकाराम जीव मुठीत घेऊन उभा होता. कात्री सापडलेला शिवराम आपल्या अवघडलेल्या पायांची थोडी हालचाल करून म्हणाला, आली नाही तर देवानं बघून घेतलं असं होईल. एरजारा घालणारा अकबर उभा राहून म्हणाला, तेच म्हणतो मी बी. काय केल्याची तयारी फुकट जाईल, पण गळ्याला फास तरी सुटल. गळ्याचा फास तरी सुटल. हे सगळं खरं, पण अशी आशा करण्यात काय अर्थ आहे? काय झालं? कारण ती येणार हे नक्की. कशी अडचण होऊन बसलीये बघ ही. 10 पडायचं तिथं 100 रुपये देऊन तरी तू मोटार आणायला पाहिजे होतीस. पैशाचा प्रश्न कुठं नडला होता? अवघ्या 2 टॅक्सी त्या गावायला नको येळेला. काय ड्रायव्हरला सपान पडलंय अशानं तसं. बरं दुसरीकडं कुठून टॅक्सी आणावी सांग की. लग्नाचं लुगडं सुद्धा घेऊन ठेवलंय मर्दा. जनार्दनाकडे गावलं नाही तर दोपारी आणवून घेतलं. घरातल्या पाटल्या मोडून त्या सोनारा पुढं बसवून किरं मंगळसूत्र करून घेतलं. अरे सगळं होय, पण त्याला मी काय करू? तू तरी काय करणार खरं? पण आता ती आली तर आम्ही जाणार कसं हे सांग. एवढ्यात एकाएकी कुत्र्यांचा कालवा ऐकायला येऊन अंगावर झरकण काटा उभा राहिला. तिघही खिडकीच्या तोंडाशी घाबरे होऊन उभे राहिले. सगळ्यांचे डोळे समोरच्या बोळाकडे लागले. तिच्या घराच्या दिशेनंच कुत्र्यांचा आवाज येत होता. आता कोणत्या क्षणाला ती प्रकट होईल ते सांगता येत नव्हतं. तिघांच्याही हातापायातनं वारं गेल्यागत झालं. पायांना भार सहन होईना झाला. हात तुळे पडल्यागत लोंबू लागले आणि अकबर मनातल्या मनात ती येऊ नये म्हणून अल्लाची प्रार्थना करीत राहिला. लिंबाची सावली एके जागी थपकून उभी होती. तो चिरेबंदी वाडा मेरू पर्वतागत स्थिर दिसत होता. त्या दगडी वाड्याला वळसा घालून येणारा बोळ एखाद्या भुयाराप्रमाणे भयान वाटत होता. या सगळ्यांवर डोळ्यातलं तेल घालून कुणीतरी पहारा करावा तशा चौगल्यांच्या पांढऱ्या मातीच्या जुन्या भिंती खड्या उभ्या होत्या. तिघांच्याही नजरा त्या बोळाच्या तोंडावर खडून राहिल्या होत्या. डोळ्याची पापणीही लवत नव्हती. हळूहळू कुत्र्यांचा कालवा कमी झाला. पत्र्यावर ओरखडा काढावा तसा रात्रीच्या त्या शांत वातावरणावर एक ओरखडा काढून कुत्री भुंकायची थांबली. पुन्हा पहिल्याप्रमाणे जिकडं तिकडं सारं सामसूम झालं. बराच वेळ झाला आणि येत नाही असं झाल्यावर ते तिघही सुटकेचा श्वास टाकून एकमेकांच्या तोंडाकडे बघत उभे राहिले. आलेली ही वेळ टळली तरी चिंता होतीच. अजून संबंध रात्र भूतागत त्यांच्यापुढे उभी होती. रात्रीतून काय घडेल आणि काय नाही हे कुणी सांगावं? कशाचं चाच ठाव लागत नव्हतं. आपल्या पुढं संकट वाढून आलं आहे एवढंच काय ते कळत होतं. येणाऱ्या संकटाला तोंड कसं द्यावं, प्रसंग कसा निभावून न्यावा हे कोणाला समजत नव्हतं. काय करावं हा एकच विचार मनाला छळत होता. एखादी क्लुप्ती सुचवावी म्हणून सगळेच विचार करीत होते. वेळ ही वेगाने जाऊन उजाडत नव्हता. एकदा उजाडलं म्हणजे डोक्यावरचं ओझं हलकं होणार होतं. मनाला लागलेली चिंता निदान तात्पुरती तरी कमी झाली असती, पण रात्र वैरणीगत मुंगीच्या पावलांनी चालत होती. शिवरामनं खिडकीतनंच वर आभाळाकडं पाहिलं. अजून कुरी डोक्यावरच होती. बाजलं मघापेक्षा आणखीन थोडं बहुत वर सरकलं होतं. दूरवर खालच्या अंगाला दिसणारा विंचू अजून तिथंच होता. तांबूस रंगाचा मंगळ मात्र आता नुकताच उगवला होता. अजून रात्र बरीच होती. चंद्र मावळायला आणि शुक्र उगवायला अजून पुष्कळ अवकाश होता. ही समंत रात्र कशी काढायची? ती आलीच तर पुढं काय करायचं? विचारांच्या तंद्रीत एरझारा घालणारा अकबर मध्येच थांबला आणि खिडकीजवळ येऊन म्हणाला, असं करूया का? कसं? त्यांच्या घराला बाहेरनं कडी घालूया. हातात कळ सापडलं ग शिवरामचा चेहरा उमलून आला. त्याच्या तोंडावरची जुनी कळा एका सेकंदात नाहीशी झाली. अकबरची ही कल्पना त्याला एकदम पसंत पडली. पण ह्या आनंदावर विरजण घालून तुकाराम लगेच म्हणाला,
त्यांच्या बाहेरच्या दरवाजाला कडी कुठं आहे? तर काय बिनकडीचा दरवाजा असतो? अरे कधी काळी चौकाचा दरवाजा हाय तो. कोण दुरुस्ती करतोय त्याची? काय सांगतोस तू? आता खोटं आहे. अरे कुठं जायचं झालं तर बाहेरच्या दरवाजाला आतनं आडना घालून परड्याच्या दाराला कुलूप घालतात माहीत आहे? त्यातनंही शिवराम विनवणी करून म्हणाला, अरे पर जाऊन बघू तर या की काय काय त्याला बी पैसा पडणार आहे. शिवरामच्या समजुतीखातर तुकाराम आणि अकबर दोघेही बाहेर पडले. आडवा रस्ता ओलांडून समोरच्या वाड्याकडे निघाले. लिंबाची सावली ओलांडून वाड्याला वळसा घालून जाणाऱ्या बोळाच्या तोंडा शिरून ते दिसेनासे झाले. शिवराम एकटाच खिडकीशी उभा राहिला. वेळ जाता जाईना त्याला. झाला त्याचे डोळे त्या बोळाच्या तोंडावर एकसारखे खिळून होते. एकाएकी गस्तीचा गंभीर ध्वनी कानावर येऊ लागला. रात्रीच्या शांत वेळी एकट्या तराळाचाच तेवढा आवाज कानावर येऊन अंगावर काटा उभा राहिला. गस्त जवळजवळ येऊ लागली. धनगर वाड्याकडं तराळ गस्त घालीत चौगुल्यांच्या घराजवळ आला. त्याच्या हातातल्या काठीचे घुंगरू वाजू लागले. शिवरामानं खोलीतला दिवा आणखीन बारीक केला. कंदील कोपऱ्यात ठेवून तो थोडा वेळ तिथंच उभा राहिला. काठी दगडावर आपटून घुंगरू मोठ्यानं वाजू लागले. तुकाराम आणि अकबर यांचा अजून पत्ता नव्हता एवढ्यात तराळ समोरच्या गल्लीतनं पुढे निघाला. बाळाप्पा चौगले सावध, आबासाहेब देशपांडे सावध. गस्त लांब जाऊ लागली. तसा शिवराम पुन्हा खिडकीच्या तोंडाशी येऊन उभा राहिला. त्या बोळाच्या दिशेने तराळ आता ब्राह्मणआळी शिरला होता. राम मंदिराच्या बाजूने त्याचा आवाज येत राहिला आणि शिवरामचं लक्ष त्या बोळाच्या तोंडाकडे पुन्हा लागून राहिलं. तो चिरेबंदी वाडा, कोपऱ्यावरच ते बसकं घर, चौगुल्याच्या घरात ढासळलेल्या पांढऱ्या मातीच्या भिंती, वाड्याला कळसा घालून येणारी ती चिंचोळी पाऊलवाट, हे सारं एखाद्या हालचाल न करणाऱ्या मुडद्यागत त्याला भयान वाटू लागलं. कुडीतला प्राण नष्ट झाल्याप्रमाणे सारं जिथल्या तिथे थंडगार दिसू लागलं. गस्त ऐकायला येईनाशी झाली तरी तुकाराम आणि अकबर परतले नव्हते. शिवराम अस्वस्थ होऊन गेला. त्यानं खोलीतला दिवा मोठा केला. खोलीतल्या खोलीतच 10 इरदाऱ्या घातल्या. काही केल्या चैन पडेना झाली. मनाची तळमळ असह्य होऊन गेली. त्या दोघांप्रमाणे आपणही कुठंतरी निघून जावंसं वाटू लागलं. एकट्याला तिथं उभं राहायचं होईना झाला. कोंडमारा असह्य होऊन गेला. मनात येऊ नयेत असले विचार येऊ लागले. हे तिकडे गेले आणि ती इकडे आली तर मी एकटा काय करू? आणि एक भयंकर शंका मनात येऊन तो चरकला. मला एकट्याला इथं सोडून त्यांनी पळ तर काढला नसावा. खिडकीचे लोखंडी गज घट्ट मुठीत पकडून तो उभा राहिला. पाण्यात प्रवाहाला लागलेल्या माणसानं कशाचाही आधार घ्यावा असं त्यानं गज हातात धरून ठेवले आणि समोरच्या बोळाकडे एकटक बघत तो उभा राहिला. उभा राहून राहून पाय अवघडले. दृष्टी शिनून गेली. असा बराच वेळ गेला आणि मग एकाएकी त्या चिरेबंदी वाड्याला वळसा घालून येणाऱ्या त्या चिंचोळ्या वाटेनं चाहूल ऐकू येऊ लागले. शिवरामनं हातातले गज आणखीन घट्ट पकडून डोळे समोर लावले. 2 व्यक्ती त्या बोळाच्या तोंडात लिंब मागून टाकून भराभर चालत येऊ लागले. ते दोघेही लांब आहेत तोवर शिवराम हलक्या आवाजात म्हणाला, काय झालं? जवळ येऊन अकबर न सांगितलं. तुकाराम म्हणत होता तेच खरं झालं. कडीच नाही दरवाजाला. शिवरामची एक भाबडी आशा नाहीशी झाली. सगळेच फासे उलटे लागलेत पाहून त्याचा जीव कासावीस होऊन गेला. मनाची तळमळ सहन करता करता तो म्हणाला, अरे मग तुम्ही काय एवढा वेळ मोडला? काय करणार आम्ही तरी? म्हणजे काय झालं? शाळेच्या कट्ट्यावर लवार आणि भोसल्याचा शिव्या गप्पा ठोकत बसले होते. त्यांनी हाक मारली, मग काय करणार? इतका उशीर काय बोलणं चाललंय त्यांचं? काय चाललं होतं? कोणाला दखल? काहीतरी खलबत दिसतंय भडव्यांचं. कुठं कुणकुण तरी नाही ना गावात? इतका उशीर ती पोरं का जागी असावीत असा एक आगंतुक प्रश्न मनाला विचारून शिवराम विचार करीत राहिला आणि अकबर त्याला दबल्या आवाजात म्हणाला, मी तर काय कुणाला बोललो नव्हतो. आता तिच्या तोंडनं काय फुटलं असेल तर कुणाला ठाव? तुकाराम बसल्या जागी चैन पडेनाशी होऊन तोही उठून खिडकीजवळ आला. अकबरच्या कानाजवळ तोंड नेऊन म्हणाला, मला जरा भोसल्याचा संशय बाधतो र. तो कसा? तिच्या भावाची आणि त्याची तशी घसट आहे म्हणनास. शिवरामची छातीच हबकली. भलते सलते विचार मनात येऊ लागले. जेवढा विचार करावा तेवढं थोडंच वाटू लागलं. भर पुरातल्या भोवऱ्या सापडल्यागत सगळ्यांची अवस्था होऊन गेली. उभं राहायचं होईना म्हणून तुकाराम पुन्हा जाऊन सतरंजीवर बसला. अंगातला जीव गेल्यासारखं होऊन धड बसायलाही येईना. तसा तो बसल्या जागीच लवंडला. भुईला पाठ टेकून उताना पडला. तशा त्या अंधारात त्याच्या डोळ्यापुढं नाना दृश्य धरून आणल्यागत येऊ लागली. अंगातलं सगळं रक्त पायात उतरल्यागत शिवरामचे पाय जड होऊन गेले.
तसा अंग भिंतीला टेकून त्यानं आपल्या पायावरचा भार थोडा कमी केला आणि पुन्हा त्या बोळाला तोंडाकडे बघत तो स्तब्ध राहिला. मनाची उलघाल होत होती. जीव सारखा तडफडत होता. न मिळालेल्या मोटारीची चाकं सारखी डोळ्यापुढे फिरत होती. काळजी करून काही उपयोग नव्हता. जे येईल ते भोगलं पाहिजे अशी स्थिती होती आणि तरी मनातले विचार काही थांबत नव्हते. मनाला पाहिजे अशी स्थिती होती. मनाला तळमळल्याशिवाय बरं वाटत नव्हतं. सगळ्यांचीच अशी अवस्था होऊन बसली होती. जो तो मुकेपणे पुढचा विचार करीत होता. सतरंजीवर उताना पडलेला तुकाराम अंगात बळ येऊन एकाएकी उठून बसला आणि अकबरला जवळ बोलावून म्हणाला, तिच्या दरवाजाबाहेर एकानं उभं राहिलं तर कशाला? म्हणजे दार उघडून बाहेर पडल्या पडल्या सांगायला तर येईल की बाई आजचं रहीत झालंय. पण बाहेर उभा कसा राहणार? रात किती झाली आहे? चोरागत चितर का असं कुणी विचारलं तर? वय ते अवघडच आहे असं म्हणून तो पुन्हा विचार करीत बसला. अकबरही एरजाला घालू लागला. शिवराम आपल्या नशिबाला दोष देत खिडकीजवळ उभा राहिला. रात्रीचे 3 वाजायला आले होते. चंद्र कल्ला होता. लिंबाची सावली पहिल्यापेक्षा लांबवर पसरली होती. रात्र गारव्यानं दाटली होती. लांबवर झालेली बारीकशी खसपस ही ऐकायला येत होती. शिवराम त्या बोळाकडे डोळे लावून उभा होता. रात्र कधी सरते असं त्याला होऊन गेलं होतं. तो अस्वस्थ होऊन गेला होता आणि डोळ्यांना जे दिसू नये असं वाटत होतं तेच नेमकं समोर आलं. शिवराम कसाबसा एक आवंढा गिळला आणि समोर बोट करून तो म्हणाला, अरे आली. अकबर आणि तुकाराम त्या दोघांच्या नजरा बाण गेल्यागत त्या बोळाकडे गेल्या आणि तुकाराम झोपेतून जाबडत उठल्यागत बोललं, अरे आली आली. सारा घात झाला. चांदण्याच्या त्या मंद प्रकाशात नऊवारी पातळ नेसलेली एक तरुण बाई चांगली त्या लिंबापर्यंत आली. तसा धरबंद न राहून शिवराम लगबगीने खिडकीपासून मागं वळला आणि विचारू लागला, अरे आता आम्ही जाऊ कसं? सगळ्यांचीच बोबडी वळली होती. कोणाच्याच हातापायात जीव उरला नव्हता. तुकारामाची जीभ तोंडातल्या तोंडात फिरू लागली. अकबरला काय करावं हे सुचेना झालं. एवढ्यात भिंतीला टेकून उभी असलेली सायकल बघून शिवराम तिकडे धाव घेत म्हणाला, सायकलनं जातो आता. अरे चाकात हवा नसल मागच्या. थांब. असं म्हणून अकबर चालाखीनं देवळीतला पंप घेऊन सायकलीकडे गेला. थरथरत्या हातानं चाकाला तोटी लावून तो कसाबसा पंप मारू लागला. तोंडानंच हवा घेत तो म्हणाला, कोणच्या वाटेनं जातोस? लवकर हवा भर आधी. अकबर दात खाऊन पंप मारत होता. शिवरामची घाई उडाली होती. एक पळभर सुद्धा थांबायला तो तयार नव्हता. सारं गाव जागं होऊन आपला पाठलाग करणार यात त्याला शंका नव्हती. कधी बाहेर पडीन असं त्याला होऊन गेलं. पुरती हवा भरायच्या आतच तो सायकल ओढत म्हणाला, पुरं सोड. अरे डबल शीट जायला तर नको का? मारतो तशीच, आता वेळ घालवू नको. कासेतनं वासरू ओढून घ्यावं तशी सायकल ओढून घेऊन तो दारात आला. अकबर दार उघडायला पुढं झाला. एवढ्यात खिडकीच्या तोंडाशी उभा असलेला तुकाराम म्हणाला, थांबा जरा, दार उघडू नका. का र? ती बाई त्या झाडाखालीच बसलीये. झाडाखालीच? शिवराम आणि अकबर दोघंही खिडकीच्या तोंडाशी आले आणि झाडाखाली बसलेली ती बाई उठून उभी राहिली. लुगड्याच्या पुढच्या निऱ्या झाडत कोपऱ्यावरच्या त्या बसक्या घरात शिरली. चाकातली हवा गेल्या ग शिवरामची अवस्था झाली. पायावर धड उभं राहता येईना तसा तो मटकन खाली बसला. पालीच्या तुटलेल्या शेपटीगत त्याचं काळीज अजून उडतच होतं. अकबरनंही सुटकेचा श्वास सोडला आणि मनातल्या मनात अल्लाची आठवण करून तो म्हणाला, बरं झालं, नाहीतर फजिती उडाली असती. सायकल पुन्हा होती तशी भिंतीला टेकून तुकाराम म्हणाला, चाकात हवा कुठे आहे? पंक्चर आहे का रे मग? येळ बरी, नाहीतर काय दशा झाली असती. नुसत्या कल्पनेनं शिवराम हबकून गेला. त्याच्या घशाला सोस पडला. बसल्या जागेस न रांगतच तो कोपऱ्यापर्यंत गेला. कशी तरी घागर वाकडी करून त्यानं तांब्या भरून घेतला. हात भिलकांडल्यानं निम्म पाणी भुईला सांडलं. तिकडं न बघता त्यानं तांब्या तोंडाला लावला. पाणी पिऊन जीव थंड झाल्यावर तो पुन्हा उठून खिडकीच्या तोंडाशी येऊन उभा राहिला. अकबर आणि तुकाराम दोघंही भुईच्या सतरंजीवर पाठ टेकून पडून राहिले. रात्र भरगच्च झाली होती. काळजी वाढत होती. दिवस कधी उगवेल असं वाटत होतं. बाहेर शीतळ चांदणं नकोसं झालं होतं. पण चंद्र लवकर मावळत नव्हता आणि प्रखर प्रकाश यायला अजून अवकाश होता. कोंबडं आरवलेलं म्हणून अकबर कान लावून पडला होता तोवर घु 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 असा एक भयान आवाज लांबनं येऊ लागला. भुईला पडलेला तुकाराम उठून खिडकीजवळ गेला आणि हळू आवाजात कुजबुजला, घुबडं कुठून वरडायला लागलंय ह्याच्या आईला अशुभ. खिडकीपाशी उभ्या असलेल्या शिवरामच्या पायात कापरं भरली. मनात भीती वाटू लागली. कसं तरी टिकवून धरलेलं अवसान सुटू लागलं. धीर अगदी खचत चालला तशी त्यानं हलकीच हाक मारली, अकबर. काय र?
झोप आली होय? झोप कशी लागल? मग जवळ तरी ये. अकबरही खिडकीत येऊन उभा राहिला. एकाएकी गार वारा जोरानं वाहू लागला. म्हातारा लिंब मान हलवत उभा राहिला. गारा पडाव्यात अशा निंबोण्या पडू लागल्या आणि काळ्या ढगांची सावली चालत आली. समोरचा चिरेबंदी वाडा अंधुक झाला. लिंबाचा संभार झाकळून गेला. बोळाचं तोंड दिसेनाचं झालं आणि सडसड पावसाची सर कोसळू लागली. डोक्यावरच्या पत्र्याचा आवाज आलाव्यातल्या ताशागत होऊ लागला. आकाशात आणखीन काळं होऊन आलं. पत्र्याच्या पन्हाळी पुढे झेपू गळू लागल्या. गटार तुडुंब भरून वाहू लागली. समोर दिसणारं लिंबाचं झाड करकरू लागलं. पाण्याचे तुषार खिडकीतून आत येऊ लागले. छपरावर पडणारं पाणी भिंतीवर उतरून खोलीत येऊ लागलं. दम खाऊन आलेला पाऊस तास 2 तास कोसळत राहिला आणि मग आभाळ पुन्हा निवळलं. सडा मारून अंगण स्वच्छ करावं तसा रस्ता स्वच्छ झाला. लिंबाच्या झाडावर हिरवा तजेला आला. समोरच्या चिरेबंदी वाड्याला दगड धुतला गेला. लहान मुलाला आंघोळ घालून पाळण्यात निजवावं तसं चौगुल्यांच्या भिंतीवरलं पदगडगड माना टाकून झोपी गेलं होतं. गावाबाहेरचा ओढा मोठ्यानं ऐकू येत होता. पक्षी जागे झाले होते. पाऊस संपल्याबरोबर कोंबड्यानंही पहिली बांग दिली. खिडकीजवळ उभा असलेला शिवराम म्हणाला, फटफटलं जणू. अकबर दार उघडून बाहेर गेला. तांबडं फुटलं होतं. कंसाच्या भारानं दाट वाकावं तशी चंद्रकोर क्षितिजावर टेकली होती. रात्रभर दिसणारी कुरी चंद्राच्या आधीच क्षितिज उतरून पलीकडे गेली होती. लांबवर दिसणारा विंचू लुप्त झाला होता. चंद्रबिंब मावळत होतं आणि लिंबाची सावली पुसली होती. पाठीवरच्या पुसलेल्या रेघाट्या दिसाव्या तशी ती अस्पष्ट दिसत होती. वातावरणात आवाज मिसळून लागले. जात्यावरच्या ओव्या कानावर येऊ लागल्या. लिंबावर बसून कावळे, चिमण्या, साळुंक्या मोठ्यानं बोलू लागल्या. अकबर आत आला. त्यानं दार पुढं करून कडी घातली आणि पेटारीवरच पांघरून काढत तो म्हणाला, शिवराम, सुटलं बाबा. ये जरा आता भुईला पाठ लाव. रात्र गेली, आता घोर टळला असं म्हणून शिवरामही सतरंजीवर पाठ टेकून पडून राहिले. रात्रीच्या जागरणानं डोळे ताटलेले होते. अंग ताटकळून गेले होते. एक मोठं संकट टळलं याचा सगळ्यांना आनंद झाला. मनाचा ताण कमी झाला तसा पडल्या पडल्या अकबर आणि तुकाराम यांचा डोळा लागला. शिवरामनंही चादर अंगावर ओढून घेतली. डोळे मिटून घेतले पण डुलका लागेना. असाच थोडा वेळ गेला आणि त्याची झोपच उडाली. उशीवर डोकं टेकल्या टेकल्या तो भकास नजरेनं समोरच्या खिडकीकडे पाहत राहिला. खिडकीच्या गंजातून त्याची दृष्टी बाहेर गेली आणि चिरेबंदी वाड्याला वळसा घालून येणाऱ्या त्या पाऊल वाटेभोवती रेंगाळू लागली. लिंबाच्या गार सावलीत बसून वाट पाहू लागली. जड झालेल्या पापण्या मिटू न देता तो तसाच एकटक नजरेनं खिडकीकडे पाहत पडली. अजूनही चाहूल लागेल म्हणून कान लावून ऐकत राहील. कदाचित सकाळी उठल्या उठल्या ती तडक इकडे येईल आणि खिडकीजवळ येऊन हाक मारील असं मन सांगत राहिलं. शिवराम आपलं डोळे उघडून ठेवून खिडकीकडं टक लावून बघू लागला. त्याचे दोन्ही सोबती चांगले घोरू लागले आणि सूर्यप्रकाशाचे किरण भाल्यागत शिवरामच्या डोळ्यात घुसू लागले. तसे त्याने डोळे मिटून घेतले आणि पालतं पडून तोंड उशीत खुपसलं. शिवराम हुंदक्यांनी दाटून आला. गचके लागल्यागत गळ्यातनं हुंदके बाहेर पडू लागले. त्याचे सोबती दचकून जागे झाले. अकबरने त्याला हलवून विचारलं, शिवराम, असं रे का? खूळ लागलंय होय? शिवरामचा कंठ गदगदून गेला होता. पोटातनं शब्द फुटत नव्हता. गुदमरल्यासारखं होऊन तो असहाय्यतेपणे म्हणाला, अकबर, मला लई उदास वाटायला लागलं रे. काय करू हे तरी सांग. एवढं जीवावरचं संकट टळलं ह्याचा आनंद मानशील का डोळ्यातून पाणी काढशील? काय झालं वाईट वाटायला? शिवराम पडलेला उठून बसला. उशाला घेतलेली पिशवी मांडीवर घेतली आणि त्यातनं हिरव्या पातळाची नवी कोरी घडी उलगडून डबडबलेल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत तो बसून राहील. डोळ्यातनं पाणी गळू लागलं. त्याच्या खांद्यावर हातानं थोपटून अकबर म्हणाला, काय हे खुळ्यावानी? येड लागलंय का तुला? शिवरामला हुंदके अनावर झाले. तसा धोतराचा बोळा तोंडात धरून तो बोलू लागला, आता कवा नजरेला पडेल मला ती? गेल्या 2 महिन्यात काल माझी भेट झाली होती. कारावासात राहिल्यागत कसं दिस काढावं तिनं. पर अकबर, एवढं सगळं ठरलं असताना असं का व्हावं बरं? काय घडलं असेल म्हणून समजावं? घराबाहेर पडताना कोणी बघितलं का काय झालं असावं? मला कशाचाच बोध होईना झालाय. यातलं काय फुटलं असेल तर तिचं नकबी मला नजर पडू द्यायचा नाही तिचा बा. हे असं का होऊन बसलं? इतकिंजी झुरून पुन्हा ही पाळी का आली? मला घोर पडलाय तिचा. तुकाराम, काय बरं वाईट तर झालं नसेल नव्ह तिचं? अकबर, अरे बोल की रे. शिवराम विचारत राहिला आणि ते दोघीही काय घडलं असेल आणि काय नाही
याचा विचार करीत राहिले. हुंदके देत बसलेला शिवरामला समजवायचेही विसरून गेले. त्यांना प्रश्न पडला, एवढं सगळं याचं ठरून बी असं का व्हावं? मनाची एवढी खात्री असताना कशात घोटाळा झाला असावा? आता ह्या गोष्टीचा उलगडा कसा करून घ्यावा? जित्ती तर असल का ती? आईबाचा तुरुंग फोडून ही बातमी तर आता कशी काढावी?